नमस्कार. कधी विचार केलाय की खरं शहाणपण म्हणजे नक्की काय? आज आपण एका अशाच प्राचीन कथेतून हेच जाणून घेणार आहोत. ही गोष्ट आहे राजा आरसामुकची, ज्याचं नावच त्याच्या विलक्षण शहाणपणाचं प्रतीक होतं. चला तर मग सुरू करूया ही रंजक कथा. आणि कथेची सुरुवात होते एका जबरदस्त प्रश्नानं. विचार करा, वडिलांच्या मृत्यूनंतर फक्त 7 वर्षांच्या राजपुत्राच्या खांद्यावर अख्ख्या राज्याची जबाबदारी येते. पण एवढा लहान मुलगा राज्य करू शकेल का? दरबारातल्या लोकांना त्याला सहज राजा म्हणून स्वीकारायचं नव्हतं. आधी त्याला आपली लायकी सिद्ध करायची होती, आणि हीच होती त्याची सगळ्यात पहिली आणि मोठी परीक्षा. तर सुरू झाली राजकुमाराची पहिली परीक्षा. आणि ही काही साधीसुधी परीक्षा नव्हती. दरबारातल्या लोकांना त्याची बुद्धी तपासायची होती. आणि त्यासाठी त्यांनी एक डाव रचला. एक फसवणुकीचा डाव. त्यांनी जी युक्ती वापरली ना ती खरंच अजब होती. त्यांनी चक्क एका माकडाला माणसाचे कपडे घातले आणि एका नाही तर 3 वेगवेगळ्या रूपात त्याला राजकुमारासमोर आणलं. एक कारागीर, एक न्यायाधीश आणि एक कर्तव्यदक्ष माणूस. खरा प्रश्न हा होता की राजकुमार या फसवेगिरीच्या पलीकडे पाहू शकेल का? आता बघा, कारागिराच्या वेशात माकड समोर आलं, पण राजकुमार अजिबात फसला नाही. त्यानं त्या माकडाचं खरं रूप क्षणात ओळखलं, आणि फक्त चेहरा नाही तर त्याचा मूळ स्वभावच ओळखला की ह्याचं काम काही बनवणं नाही तर फक्त बिघडवणं आहे. ही त्याच्या विलक्षण दृष्टीची पहिलीच झलक होती. मग आला न्यायाधीशाचा वेश. पण राजकुमार पुन्हा एकदा फसला नाही. त्याला लगेच कळलं की ह्या कपड्यांच्या आत एक बुद्धी नसलेला प्राणी आहे, जो न्याय वगैरे काही देऊ शकत नाही. पुन्हा एकदा हेच सिद्ध झालं की त्याचे लक्ष बाह्य दिखाव्यावर नव्हतंच, तर आतल्या खऱ्या स्वभावावर होतं. आणि मग आली तिसरी आणि शेवटची परीक्षा. इथे राजकुमाराने आपल्या वडिलांनी दिलेली शिकवण वापरली. त्यानं स्पष्टच सांगितलं की माकडाचं मन इतकं चंचल असतं की ते कर्तव्य वगैरे काही पाळू शकत नाही. हे फक्त त्याचं निरीक्षण नव्हतं, तर त्याच्या वडिलांकडून पिढ्यानपिढ्या चालत आलेलं शहाणपण होतं. बस, हे एक उत्तर दरबाऱ्यांची खात्री पटवायला पुरं होतं की हा लहान मुलगा आता राजा बनायला तयार आहे. आता राजकुमाराची परीक्षा तर झाली, पण कथा इथेच संपत नाही. आता कथेचं वळण जातं गमनीचंद नावाच्या एका बिचारा दुर्दैवी शेतकऱ्याकडे, आणि त्याचा राजापर्यंतचा प्रवास तर संकटांनी नुसता भरलेला होता. गमनीचंदची कहाणी सुरू होते एका साध्या बैलांच्या भांडणावरून. पण जसा जसा तो पुढे जाऊ लागला तसतसं त्याच्यावर नवीन आरोप, नवीन प्रश्न, नवीन कोडी टाकली गेली. असं वाटत होतं की जणू काही त्याच्या नशिबात संकटांचा डोंगरच लिहिला होता. आणि हे आरोप काही साधेसुधे नव्हते. बघा, गमनीचंदवर 4 गंभीर आरोप ठेवण्यात आले. सुरुवात झाली एका साध्या चोरीच्या आरोपापासून, पण प्रवास पुढे गेला गर्भपाताच्या आरोपापर्यंत, मग एका घोड्याला जखमी केल्याच्या आरोपापर्यंत, आणि शेवटी थेट खुनाच्या आरोपापर्यंत. म्हणजे प्रत्येक पावलावर तो आणखीनच खोल संकटात सापडत होता. आता हे 4 खटले कमी होते की काय म्हणून वाटेत भेटलेल्या लोकांनी त्याच्यावर 10 वेगवेगळ्या कोड्यांची जबाबदारी टाकली. म्हणजे विचार करा, एक साधा शेतकरी आणि त्याच्या डोक्यावर 14 वेगवेगळ्या समस्यांचं ओझं, आणि हे सगळं घेऊन तो न्यायासाठी राजासमोर उभा आहे. अखेर तो बिचारा गम्मीचंद दरबारात पोहोचला. आणि तिथे सिंहासनावर कोण बसलं होतं? तोच आपला लहानपणीचा शहाणा राजकुमार, जो आता राजा आरसामुख झाला होता. आणि आता सुरू होणार होता त्याच्या चतुराईचा आणि न्यायाचा खरा खेळ. राजासमोर पहिला खटला आला बैलांचा, आणि राजाने जो निर्णय दिला तो अफलातून होता. त्यानं कर्ज तर मान्य केलं, पण म्हणाला, खोटं बोलल्याबद्दल गमनीचंद तुझे डोळे काढू शकतो. काय घडलं असेल? अचानक त्या आरोप करणाऱ्या माणसाला त्याचे बैल नाही तर त्याचे डोळे महत्वाचे वाटू लागले. त्यानं लगेच खटला मागे घेतला. हा न्याय करण्याचा एक वेगळाच स्तर होता, नाही का? आता दुसरा खटला. एका माणसाची मागणी होती की त्याला गमलेल्या मुलाच्या बदल्यात मुलगाच हवा. राजा म्हणाला, ठीक आहे, तुमची मागणी पूर्ण होईल. तुमची पत्नी गमनीचंदकडे द्या, तो तुम्हाला एक मुलगा देईल. झालं. या तार्किक पण धक्कादायक उत्तराने त्या माणसाची बोलतीच बंद झाली, आणि त्याला आपली मागणी मागे घ्यावी लागली. तिसऱ्या खटल्यातही राजांनी पुन्हा तेच केलं. सत्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं. घोडा जखमी झाला हे महत्त्वाचं नाही, पण तू खोटं बोललास हा मोठा गुन्हा आहे, आणि त्याची शिक्षा म्हणजे जीभ कापून काढणे. पुन्हा तेच झालं. घोडेस्वाराला आपली जीभ घोड्यापेक्षा जास्त मोलाची वाटली, आणि त्यानेही हार मानली. आणि मग आला सगळ्यात दुःखात खटला.
एका मुलाचे वडील गमनीचंदमुळे मरण पावले होते. राजाने इथे सहानुभूती आणि बुद्धीचा एक सुरेख संगम साधला. त्यानं मुलाची मागणी मान्य केली, पण एका अटीवर. गमनीचंदलाच तुझा नवीन पिता म्हणून स्वीकारावं लागेल. या भावनिक पेचामुळे त्या मुलाला वास्तव स्वीकारावं लागलं आणि गमनीचंद निर्दोष सुटला. खटले तर सुटले, पण आता वेळ होती त्या 10 कोड्यांची. आणि इथे राजा आरसामुखने हे दाखवून दिलं की खरी बुद्धी म्हणजे काही जादूटोणा नाही, तर समस्येच्या मुळाशी असलेलं साधं सरळ सत्य ओळखण्याची क्षमता आहे. पहिलं कोडं होतं गावप्रमुखाच्या आजाराचं. राजाने ओळखलं की त्याच्या आजाराचं कारण शरीरात नाही, तर त्याच्या वागण्यात आहे. त्याचा भ्रष्टाचारच त्याला आतून पोखरत होता. आणि उपाय? कोणतंही औषध नाही, तर फक्त प्रामाणिकपणा. किती मोठं सत्य आहे, नाही का? आता सापाचं कोडं तर आणखीनच थक्क करणारं होतं. राजाने ओळखलं की वारुळाखाली असलेल्या खजिन्याच्या लोभामुळेच त्या सापाचं शरीर बाहेर जाताना फुगत होतं. म्हणजे बघा, त्याने फक्त प्राण्याचं वर्तन नाही पाहिलं, तर त्याच्या भावनांचा त्याच्या शरीरावर होणारा परिणाम पाहिला. ही सूक्ष्मदृष्टी फक्त त्याच्याकडेच होती. आणि हे शेवटचं उदाहरण तर अगदी स्पष्ट करतं की शहाणपण म्हणजे काय. विद्यार्थ्यांची समस्या कोणत्या मोठ्या गोष्टीत नव्हती, तर फक्त चुकीच्या वेळी आरवणाऱ्या एका कोंबड्यात होती. राजाने इथे कोणतीही जादू नाही, तर साधा तर्क वापरला. कधीकधी सगळ्यात मोठ्या समस्यांची उत्तरं अगदी साधी असतात. तर मग राजा आरसामुखच्या या संपूर्ण कथेतून आपण काय शिकतो, त्याच्या शहाणपणाचं खरं प्रतिबिंब काय आहे, ते आता पाहूया. एका दिवसात, फक्त एका दिवसात या राजाने 14 वेगवेगळ्या आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवल्या. 4 मोठे खटले आणि 10 अवघड कोडी. हे त्याच्या विलक्षण बुद्धिमत्तेचं आणि न्यायाचं एक जबरदस्त उदाहरण आहे. आणि ही कथा आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. राजाच्या नावाप्रमाणेच आरसामुख, त्याचं शहाणपण सगळी उत्तरं माहीत असण्यात नव्हतं, तर सत्य जसं आहे तसं आरशासारखं स्पष्ट पाहण्याच्या क्षमतेत होतं. कदाचित खरी बुद्धी हीच असावी. उत्तरांचा शोध नाही, तर सत्याचं प्रतिबिंब.